यानंतर बातमी राजकीय विश्वातून सातारा वादावरून मुख्यमंत्र्यांच्या दालनातली बैठक संपली आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीत ही बैठक झाली। सोबतच मंत्री शंभूराज देसाई, मकरंद पाटील हे देखील या बैठकीला उपस्थित होते। महायुतीच्या वादावर तोडगा काढण्यासाठी म्हणून बैठकांचा सिलसिला सुरूच आहे। रात्रीच मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची बैठक झाली होती। त्यानंतर आता पुन्हा एकदा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसोबत बैठक झाली। यावेळेला शंभूराज देसाई, मकरंद पाटील उपस्थित होते। अपडेट्स घेऊयात आमचे प्रतिनिधी गणेश कवडे यांच्याकडून। गणेश, आत्ताच्या बैठकीत तरी तोडगा निघालाय का? गणेश, माझा आवाज जर तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर सातारा संदर्भात जी बैठक झाली त्याबाबत आत्ताच्या बैठकीमध्ये काय झाले? त्या सुरू असल्याचं पाहायला मिळतं आणि यामध्ये पद्धतीचा तोडगा निघाला असतो। पटेल यांच्यामध्ये एक महत्वाची बैठक आहे ती पार पडलेली पाहायला मिळते। प्रामुख्याने जे एसपी आहेत तुषार जोशी यांच्यावर कारवाई करण्यात यावी ही प्रामुख्याने मागणी आहे। ती शंभूराज देसाई आणि मकरंद पाटील यांच्याकडून होताना पाहायला मिळते आणि याच पार्श्वभूमीवर या बैठकीमध्ये आहे ती चर्चा झाल्याचं समजतंय। मात्र या सगळ्या संदर्भामध्ये अद्यापही कुठल्याही पद्धतीचा तोडगा आहे तो निघाला नाही असं सध्याचं चित्र आहे। त्यामुळे पुन्हा एकदा या सगळ्या संदर्भात बैठक होते का हे देखील पाहणं गरजेचं आहे। धन्यवाद गणेश संपूर्ण माहितीसाठी।